महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांनी समृद्ध आहे किंवा अख्खा सह्याद्रीचा पट्टा आपण बघतो, त्याच्यामध्ये अनेक किल्ले आपल्याला माहिती आहेत. असं असतानाही स्वराज्याची उभारणी करायला त्यांना त्यांच्याच जहागिरीतले किल्ले का जिंकावे लागले किंवा किल्ले बांधले म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? महाराजांनी दोन पद्धतीनं किल्ले बांधले. त्याच्या मागे त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह असेल महाराजांचा? काही दिवसांनंतर तुमचा इतर सत्तांशी महासत्तांशी संघर्ष होणार आहे. किल्ला हा मूळ मराठी शब्द नाही. 1677च्या पत्रामध्ये अशी नोंद आहे की दिल्ली ताब्यात घेऊनच ते आता थांबतील असं आम्हाला वाटतं. नमस्कार, मी शार्दूल कुलकर्णी. वी कॅन्डिडच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इतिहास म्हणजे इतिहास म्हणलं की आपल्यासमोर येतात आपण शाळेत शिकलेल्या सनावळ्या, तिथं वाचलेली व्यक्तिचरित्र आणि कदाचित त्याच्यामुळे त्या शाळेत शिकलेल्या इतिहासामुळे आपल्याला सगळ्यांना ते बोरिंग वाटतं. पण याच इतिहासामध्ये काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर कायम पडत असतो. असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्याचा अभ्यास भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात केला जातो. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वी कॅन्डिडच्या या शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजमधून आपण शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंचा अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहे. शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी या अख्ख्या सिरीजमध्ये आपल्याबरोबर असणार आहेत प्रसाद तारे सर. नमस्कार. तारे सर इतिहास अभ्यासक आहेत, संशोधक आहेत आणि लेखकही आहेत. या संपूर्ण सिरीजमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीच्या या उपक्रमात त्यांनी वापरलेले वेगवेगळे ॲस्पेक्ट्स, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह कसे आहेत याची अभ्यासपूर्ण माहिती घेणार आहोत. तर आता सुरू करूयात आपल्या या आजच्या पहिल्या एपिसोडला तारे सरांबरोबर. सर, माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ते पुण्यामध्ये पाहिलं आणि शहाजी महाराजांकडे पुण्याची जहागीर आधीपासूनच होती, त्याचा कारभार संपूर्ण त्यांच्या ताब्यात होता. असं असतानाही स्वराज्याची उभारणी करायला त्यांना त्यांच्याच जहागिरीतले किल्ले का जिंकावे लागले? हां, याचं उत्तर फार छान आहे. काय आहे की पहिलं म्हणजे जहागीर, ज्याला परगणा असाही शब्द, म्हणजे परगण्याची जहागीर असायची सामान्यतः. अच्छा. तर परगणा याचा अर्थ आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सब डिव्हिजन. ओके. आणि आदिलशाही, त्याच्या आधी निजामशाही, कुतुबशाही, उत्तरेच्या बाजूला मोगल, असे मिळून जे भारतावरती राज्य करणाऱ्या या सत्ता आहेत, यांनी त्यांच्या या सत्तांमध्ये किंवा त्यांच्या या राज्यांमध्ये हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सब डिव्हिजन्स केले होते. ओके. म्हणजे नुसत्या आदिलशाहीचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 30 पेक्षाहून जास्त त्यांचे सब डिव्हिजन्स आहेत. अच्छा. त्यातली एक सब डिव्हिजन म्हणजे पुणे प्रांत आहे. म्हणजे त्या काही शहाजी महाराजांसारखे 30 अधिकारी म्हणू शकतो आपण की त्या ह्याच्यावरती त्यांनी सरदार शहाजी महाराजांसारखे त्यांनी अपॉइंट सरदार आहेत. पण असंही काही ठिकाणी आहे की एकाला एक सरदार असं नाहीये, तर एका सरदाराकडे अनेक सब डिव्हिजन्सही आहेत. शहाजी महाराजांच्याच बाबतीत आपल्याला म्हणता येईल की केवळ पुणेच त्यांच्याकडे असं नाहीये. पुण्याच्या लगत असलेला जो इतर प्रांत आहे, मावळ एक प्रांत आहे. पलीकडच्या बाजूला जर आपण गेलो तर सुपे आहे, इंदापूर आहे. यातले काही भाग हे महाराजांच्या ताब्यामध्ये आहेत, शहाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आहेत. म्हणजे शहाजी महाराजांना जी जहागीर आहे ती जशी पुण्याची आहे तशी तिकडच्या बाजूला इंदापूरची आहे. 12 मावळ म्हणून म्हणतो आपण, तर त्यांची पण जहागीर जी आहे त्यातली मावळही काही ही शहाजी महाराजांच्याकडे आहेत. मग तोच माझा प्रश्न आहे की जर शहाजी महाराजांकडे ही सगळी जहागीर आहे, हा प्रदेश त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंडर आहे, तर मग परत शिवाजी महाराजांना किल्ला जिंकावा का लागला? बरोबर आहे. म्हणजे जहागीर जर शहाजी महाराजांकडेच आहे तर त्यातले किल्ले आपल्या ताब्यात आणण्यासाठी संघर्ष का करावा असा आपला प्रश्न आहे. तर त्याचं हे असं आहे की पहिलं जहागीर ताब्यात असणं म्हणजे काय हे पाहायला पाहिजे. तर जहागीर ज्या वेळेला एखाद्यांच्या ताब्यात असते याचा अर्थ तुम्हाला तिथला टॅक्स कलेक्ट करण्याची मुभा आहे. अच्छा. आणि तो टॅक्स तुम्ही त्यांचं जे काही प्रमुख सरकार आहे, म्हणजे इथे आदिलशाही आहे, आदिलशाहीच्या वतीनं तुम्ही टॅक्स कलेक्ट करता आहात. जहागिरीतील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता आहात. ओके.
असं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे हा जो टॅक्स कलेक्शनचा अधिकार आहे, पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की आदिलशाही हे एक लष्करी राज्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्या लष्करातले जे सरदार आहेत त्यांनाच हे टॅक्स कलेक्शनचं काम दिलं. त्यांनीच दैनंदिन कायदा आणि सुव्यवस्था पण सांभाळायची आहे. त्याच्यासाठी वेगळी अधिकारी यंत्रणा वरपासून खालपर्यंत ही स्वतंत्ररित्या नाही. आहेत त्यांना मदतीला काही अधिकारी दिलेत, देशमुख आहेत, देशपांडे आहेत, त्या भागातले टॅक्स कलेक्टर्स आहेत, पण स्वतंत्र यंत्रणा ज्याला म्हणतो तशी नसून या लष्करातल्या सरदारांनाच हे काम दिलेलं आहे. एक्स्ट्रा वर्क त्यांच्यावरती सोपवलं असं म्हणलं. किंबहुना त्यांचं लष्करातले जे सैन्य आहे तो सैन्य आणि त्याचा स्वतःचा जो काही खर्च आहे तो खर्चातला काही भाग ह्या त्या टॅक्स कलेक्शन मधनं येतोय. पण मग शिवाजी महाराजांनी संघर्ष का केला किंवा त्यांनी तर तसा करावा का लागला त्यांना? हा, कारण शिवाजी महाराजांना स्वतंत्र राज्य निर्माण करायचं आहे. ते निजामशहाच्या किंवा आदिलशहाच्या किंवा अन्य मोगलांच्या अंडर असून चालणार नाही. स्वतंत्र राजवट आहे. याचा अर्थ असा की जे पुणे जहागीर जे आपण म्हणतोय त्याचा टॅक्स कलेक्शनचा अधिकार त्यांना आहे. ओके. पण त्याची ओनरशिप, त्या प्रांताची जी ओनरशिप आहे ती संपूर्णतः त्यांची नाही. ते आदिलशाहीच्या वतीनं ती बघतायत. ओके. पण याचा सदुपयोग करून महाराजांनी सुरुवातीच्या काळामध्ये काही किल्ले हे दुरुस्त केले, डागडुजी केली, तिथला अधिकारी वर्ग आपल्याला अनुकूल आहे असा नेमला. आणि असं करत करत महाराजांनी सुरुवातीचे किल्ले जे 2-3 मिळवले, ताब्यात घेतले, ते अशा पद्धतीनं घेतलेले. आणि मग तिथून पुढे पुरंदर असेल किंवा पुढे शिरवळ आहे आणि मग ते पुढं वाढत गेलं ते स्वराज्य. जसजसं वाढेल तसतसं मात्र महाराजांना संघर्ष करावा लागला. म्हणजे मूळ प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर पुणे जहागीर जी महाराजांच्या ताब्यात आहे, शहाजी महाराजांच्या, आणि शहाजी महाराजांच्या वतीनं शिवाजी महाराज ते बघतायत, काम बघतायत, तिथलं कामकाज पाहतायत, ते टॅक्स कलेक्शनचं आहे. आणि आता स्वतंत्र राज्याची निर्मिती करायची आहे, त्यामुळे म्हणून तो संघर्ष स्वराज्याच्या निर्मितीमध्ये. त्याचं कारण असं आहे की त्यावेळी किल्ल्यांना अतोनात महत्व आहे. किल्ल्यांचं जे महत्व आहे ते फार मोठं आहे. म्हणजे टॅक्स कलेक्शन हा एक भाग झाला, पण हे टॅक्स कलेक्शन करत असताना तुम्हाला सैन्य लागणार मदतीला. कारण तुमचं सैन्य पुढे, हे सैन्य आदिलशाहीच्या लढायांमध्येही पण मदत सहभागी होते. मग या सैन्याला लागणारा जो इतर पुरवठा आहे, धान्य पुरवठा आहे किंवा त्यांनी गोळा केलेलं जे द्रव्य आहे, जे अमाऊंट ते कलेक्ट करतायत, त्याची ट्रान्सफर आहे इकडून तिकडे, याच्यासाठी जी संरक्षण व्यवस्था आहे ही सगळी जी चालतीये ती काही लष्करी केंद्रांच्या मदतीने चालते. आणि त्या लष्करी केंद्राचं प्रामुख्याने जे आहे ते किल्ले आहे. त्यामुळे ज्याच्याकडे किल्ला त्याच्या त्या परिसरावर सत्ता, असं त्या परिसराचा मालक थोडक्यात असं होऊ शकतं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला जर का त्या एखाद्या भागाचं टॅक्स कलेक्शन अबाधित राखायचं असेल आपल्याकडे तर त्याला संरक्षण व्यवस्था द्यावी लागेल. तिथे मग किल्ल्यांचं महत्व येतं. आणि म्हणून महाराजांनी त्याच प्रांतातले किल्ले हे आपल्या ताब्यात कसे येतील याच्यावरती पहिला भर दिला. नाही, मग आता ह्याच्या अनुसरून माझा पुढचा प्रश्न येतो की तसं बघितलं तर महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांनी समृद्ध आहे किंवा अख्खा सह्याद्रीचा पट्टा आपण बघतो, त्याच्यामध्ये अनेक किल्ले आपल्याला माहिती आहेत. आता सह्याद्रीच्या रांगांमधले किल्ले आपल्याला माहिती आहेत, पण त्याचबरोबरनी म्हणजे आता पुणे जहागीर आहे जर बघितलं तर शिवनेरी तर महाराजांचं जन्मस्थान आहे. तसंच आपण नागपूरच्या जवळ आहे, खरं पुणे जहागीर तो येतो असं नाही, पण तो जवळ आहे. पुण्याच्या जवळ तो किल्ला आहे. किंवा नागपूरमध्ये नगरधन किल्ला आहे, जळगावमध्ये पारोळा किल्ला आहे, कोल्हापूरमध्ये पन्हाळगड आहे. तर असे असतात. किंवा जलदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे समुद्राच्या बाजूला. तर हे सगळे त्यावेळी त्यांना माहितीतले किल्ले असू शकतात. पण मग त्यांनी त्यावेळी तोरणापासूनच का याची सुरुवात केली असेल किंवा त्यांनी तोरणाच का निवडला पहिल्यांदा? आता याच्यामध्ये उत्तर असं आहे की तोरणा, राजगड, कोंढाणा हे महाराजांचे सुरुवातीच्या काळातले गड आहेत. पण ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की सगळ्यात महाराजांना लक्षात इथे घ्यायचं आहे आपल्याला, महाराजांपाशी जे सैन्य आहे ते संख्येनं कमी आहे. आणि साहजिक आहे काही दिवसांनंतर तुमचा इतर सत्तांशी, महासत्तांशी संघर्ष होणार आहे, लढाया होणार आहेत. आदिलशहा तुमच्यावर आक्रमण करणार आहे. पलीकडच्या बाजूला जंजिऱ्याला सिद्दीज आहेत,
ते तुमच्यावर आक्रमण करणार आहेत, मोगलांचाही हल्ला येणार आहे. हो. पुढच्या काळात गोवा आहे खालच्या बाजूला जर पाहिलं तर पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. हो. मग या सगळ्यांशी ज्या लढाया होणार आहेत त्या महाराजांच्याकडे सुरुवातीच्या काळात, कारण शून्यातनं निर्मिती असल्यामुळं हो. सैन्य कमी आहे. आणि मग सैन्य जर कमी आहे तर तुमचा मुलूक असा पाहिजे की जो कमी सैन्यानिशी जास्ती शत्रूवरती तुटून पडणं सोपं जाईल. हा. आणि महाराजांचा जो सुरुवातीचा जो राज्यविस्तार आपण पाहिला तो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधनं आहे. हो. दक्षिणोत्तर सह्याद्री पसरलेला आहे कोकण हो. आणि देशाच्या मध्ये. हो. तर देशावर म्हणतो आपण त्याला, म्हणजे राज्य आणि कोकण याच्यामध्ये सह्याद्री आहे. हा जो सह्याद्री पसरलेला आहे त्याच्या अनुषंगाने महाराज विस्तार करतायत सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे कारण असं की सह्याद्री पर्वतातला जो अवघडपणा आहे, त्याचा जो राकटपणा आहे, तो खूपच म्हणजे लढण्याला अनुकूल असा आहे आपल्या लोकांना. म्हणजे म्हणून महाराजांनी तो गनिमी कावा जो वापरला या तोरणाच्या आजूबाजूनी, म्हणजे तशी सुरुवात जी महाराजांनी केली, तर म्हणून महाराजांनी तोरणा निवडला असावा का? म्हणजे मग महाराजांचा जो गनिमी कावा आहे, गनिमी कावा म्हणजे कमीत कमी ताकदीनिशी जास्तीत जास्त शत्रूचा केलेला पराभव. आणि महाराजांपाशी सैन्य हे तुलनेनं कमी आहे. हो. त्यामुळे तो लढाई सोपी जावी या दृष्टीने महाराजांचा जो राज्य विस्तार आहे तो सह्याद्रीत आहे. हो. म्हणून अन्य प्रांतातले, जसे तुम्ही आता विदर्भातली किल्ल्यांची नावं घेतली, मराठवाडा खानदेशातली घेतली, या किल्ल्यांकडे महाराज नंतर वळणार आहे. घ्यायचेच नाही असं तो धोरण नाहीये, पण सुरुवाती जी करायची आहे ती आपल्याला अनुकूल असलेल्या प्रदेशातनं झाली पाहिजे. म्हणजे पहिलं उत्तर आलं की हा सह्याद्रीतनं झाली पाहिजे. बरोबर. आणि मग सह्याद्रीतही खूप सारे किल्ले आहेत. हो. मग महाराजांना इथे त्यांचा जहागिरीचा सदुपयोग केला त्यांनी, की त्या जहागिरीमध्ये त्या प्रांतामध्ये महाराज असल्यामुळे त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट रेग्युलरली ह्या किल्ल्यामधल्या लोकांशी राज्यकारभाराच्या निमित्तानं येतोय. त्यांच्याशी सुसंवाद होतोय. त्यातनं ते लोक महाराजांना अनुकूल होत आहेत. महाराजांना त्या किल्ल्यांची जाण आहे. नव्हे त्यांनी ते प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलेही असणार आहेत, पाहिलेच आहेत पुढच्या काळात. पण आधी पण ते त्याच्यात जाऊन तिथे जवळ जाऊन त्यांनी तो मुलूक न्याहाळलाय लहान वयात, त्यांनी ते पाहिलंय. त्याच्यामुळे आपल्या माहितीतले किल्ले आपल्याच प्रदेशात असल्यामुळं आणि तिथे ओळखीचे किंवा आपल्याला अनुकूल आपण महाराजांनी स्वतःच लोक तिथे नेमल्यामुळे ते किल्ले हे प्राधान्याने महाराजांनी सुरुवातीला घेतले. मग त्यात जसं आपण मगाशी म्हणलं तोरणा आला, राजगड आला. आता राजगडचं असं आहे की राजगड हा तिथे आधी मुरुंब देवाचा डोंगर म्हणून एक किल्ला होता. छोटा होता, बहुतेक ओसाड होता. आणि मग त्याच्यावरती महाराजांनी त्याला व्यवस्थित किल्ल्याचं स्वरूप देऊन त्याला माच्या बांधल्या आणि बालेकिल्ला बांधला आणि मग त्याला भव्य असं राजगडाचं स्वरूप दिलं. म्हणजे महाराजांची ही बांधकाम दृष्टी ही अगदी किल्ले बांधकामाची म्हणजे स्वराज्याच्या सुरुवातीपासून आहे. त्यामुळे राजगड, तोरणा आणि कोंढाणा ही साधारणपणे स्वराज्याची सुरुवात आहे असं आपल्याला म्हणता येतं. या दृष्टीने म्हणजे बांधकामाचं म्हणत होतात की महाराजांनी किल्ले बांधताना असे काय विचार केला त्यावेळी? म्हणजे आता जसं तुम्ही राजगडाचं उदाहरण दिलं किंवा तोरणाच्या ह्याच्यामध्ये पण आपण ती एक गोष्ट सगळ्यांना माहिती की तोरणाच्या लढाई बांधकामामध्ये ते धन सापडलं आणि त्याचा वापर त्यांनी स्वराज्यासाठी केला. तर मग त्याच्या मागे त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह असेल महाराजांचा? किंवा किल्ले बांधले म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? महाराजांनी दोन पद्धतीनं किल्ले बांधले. एक, जे किल्ले होते त्यांची व्यवस्थित डागडुजी केली त्यांना हवी तशी. कारण काही किल्ले हे लष्करी दृष्ट्या, कारण महाराजांना ना किल्ले बांधण्याचा फार सुंदर असा दृष्टिकोन आहे. आणि मग त्याला अनुकूल जर किल्ला नसेल, त्यांच्या नजरेत त्याच्यात काही कमतरता असेल, तर महाराजांनी त्या किल्ल्यांची डागडुजी केली, काही नवी बांधकामं केली, इमारती बांधल्या, असं तरी केलं. किंवा मुळात जिथं काहीच नव्हतं पण इथे किल्ला बांधता येईल असं त्यांना वाटलं, अशा पद्धतीने किल्ले बांधले. म्हणजे सिंधुदुर्ग आहे, प्रतापगड आहे. त्यांची सुरुवातीपासून त्यांनी उभारणी केली पूर्णतः. आणि जर राजगडचं म्हणाल तर तो पण नव्याने पूर्ण बांधला, पण तिथे आधी जो होता त्याचं त्यांनी मोठं विस्तारित स्वरूप त्याला दिलं, मुरुंब देवाचा डोंगर, आणि त्याचं रूपांतर महाराजांनी मग किल्ल्यात केलं. तर काही बखरींमध्ये, विशेषतः चिटणीस बखरीत असा उल्लेख येतो की महाराजांना
तोरणा किल्ल्यावरती दुरुस्ती करत असताना तिथे धन सापडलं. हो. पुढे आणखी 2-3 किल्ल्यांवर सापडलं. ओके. म्हणजे पनवेलच्या जवळ प्रबळगड आहे, त्या प्रबळगडावरही त्यांना धन सापडलं. म्हणजे महाराज चालले होते, काय की महाराजांनी तो किल्ला पहिल्यांदा जिंकला प्रबळगड ज्या वेळेला, तर त्यांना इतकी उत्सुकता निर्माण झाली आणि त्या उत्सुकतेनं ते किल्ला पाहायला गेले. आणि ते जात असताना त्यांचा शेला म्हणजे असं खांद्यावर टाक, तो शेला त्या पालखीतनं बाहेर आला. बर. आणि तो एका काट्या कुट्यात अडकला, झाडांमध्ये, बोरीची झाडं त्याच्यात अडकला. मग पटकन सेवक धावले आणि त्यांनी तो काढला. पण ते काढणं चालू असताना महाराजांची नजर कशी आहे की महाराजांचं आजूबाजूच्या त्या प्रदेशावर किंवा त्या किल्ल्यावर लक्ष आहे आणि त्यांना असं लक्षात आलं की इथे काहीतरी अनइव्हन आहे. म्हणजे हा जो शेप आहे, सरफेस आहे, जमीन आहे, ती नॅचरली हे नाही, काहीतरी आर्टिफिशियली इथे नंतर माती आणून टाकली आहे कोणीतरी, काहीतरी पुरलं. हा, मग त्यांच्या असं लक्षात आलं. ते म्हणले की या काठीने आम्हाला थांबा असं म्हटलंय. ओके. आणि त्यांना जिथे वाटलं तिथे त्यांनी असं सांगितलं इथे खणावे. मग तिथे खणा. अच्छा. मग थोड्या वेळाने तिथे खणण्यात आलं आणि तिथे एक चौथरा सापडला. बरं. आणि त्या चौथऱ्याखाली महाराजांना धन सापडलं अशी त्या बकरीमध्ये नोंद आहे. अच्छा. पण ही जे धन आहे किंवा सुरतेमध्ये जी त्यांना संपत्ती मिळाली, हे जे धन आहे, हे धन महाराजांनी स्वराज्य कार्यासाठी वापरलंय. म्हणजे त्याचा उपयोग हा स्वराज्य विस्तारासाठी जे काही खर्च येतात विविध, त्या खर्चांसाठी महाराजांनी केलाय. म्हणजे उदाहरणार्थ सुरतेमधली संपत्ती महाराजांनी मिळवली, ती संपत्ती पुढे त्याच वर्षी, हे 64 साली घडलेले, 1664 मध्ये साधारणतः जानेवारीमध्ये महाराजांनी सुरतेवरती हल्ला केला. तिथनं जी संपत्ती महाराजांना मिळाली, ती संपत्ती पुढे महाराजांनी त्याच वर्षी साधारणतः नोव्हेंबरमध्ये मालवणच्या किनाऱ्यावरती गेलेल्या असताना त्यांना ती सिंधुदुर्ग बांधण्याची कल्पना आली. आणि मग ती संपत्ती महाराजांनी या सिंधुदुर्गाच्या बांधकामात वापरली. कारण सिंधुदुर्ग बांधणं, एखादा किल्ला उभा करणं, हे खूप मोठं खर्चिक काम आहे. त्यांनी तेवढा एक काय म्हणतात त्याला की दूरदृष्टी ठेवून त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी वापर केला, त्या सगळ्या धनाचा मिळालेला. बरोबर. आता ह्याच्यात असं आहे की शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी महाराज यांनाही पूर्वी भूमिगत धन मिळालंय. अच्छा. शेतामध्ये. ओके. आणि त्यांनी इतकी लोकोपयोगी कामं त्यातनं केली आणि स्वतःच्या पदरचंही धन त्याच्यामध्ये त्यांनी घातलं. शिखर शिंगणापूर आहे ना आपलं, त्याच्या तिथे मालोजी महाराजांनी, त्यांच्या असं लक्षात आलं की हे शिखर शिंगणापूर हे खूप उंच डोंगरावर आहे आणि भाविकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी तिथे एक अतिभव्य असं तळ निर्माण केलं. म्हणजे ते जे काही वर डोंगर आहे, त्या डोंगराचा चढ उतार पाहिला तर एक प्रकारे छोटस धरण किंवा बंधारा घालून त्यांनी एक तळ निर्माण केलं त्याच्या आधाराने. ते तळ आहे आजही. हा. आणि ती भिंत महाराजांनी, मालोजी महाराजांनी बांधली. म्हणजे अशी लोकोपयोगी कामं त्यांनी खूप केली. अनेक ठिकाणी त्यांनी पायऱ्या असलेल्या विहिरी बांधल्या, विहिरी खोदल्या, तळी उभी केली. म्हणजे त्यांचा हा जो कल आहे लोकोपयोगी पडण्याचा, ही जी परंपरा आहे आजोबांची, ही पुढे शहाजी महाराजांनी चालवली, पुढे शिवाजी महाराजांनी या सगळ्या धनाचा सदुपयोग करून ती चालवली. परमानंद नेवासकर जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या दरबारातले राजकवी आहेत. अच्छा. त्यांनी शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिलाय. ओके. हा पहा, हा शिवभारत ग्रंथ जो आहे हा त्यांनी लिहिलाय. ओके. हा शिवकाळातच लिहिलेला ग्रंथ आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये महाराजांचं चरित्र आहे, शिवाजी महाराजांचं चरित्र त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात या मालोजी महाराजांना परमानंदांनी धर्मात्मा म्हटलेलं आहे. बर. म्हणजे धर्मकार्य करण्याची जी त्यांची एक उपजत आवड आहे, लोकांना मदत व्हावी, सदुपयोग व्हावा, प्रजेचे हाल होऊ नयेत, हा जो मालोजी महाराजांचा जो दृष्टिकोन आहे, तो पुढे शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात आपल्याला
पाहायला मिळतं. ही परंपरा आजोबांपासून महाराजांपर्यंत आली असं आपण म्हणू शकतो. पण आता तुम्ही बोलताना बोलात की महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला, तसंच राजगड बांधला किंवा प्रतापगड बांधला. तर हे वेगवेगळ्या ठिकाणचे किल्ले बांधण्यामागं त्यांचा काही विचार होता का? हो, म्हणजे असं आहे की ज्या ज्या वेळेला महाराज नवीन किल्ला बांधतायत तर सगळ्यात महत्वाचं असतं त्या किल्ल्याचं लोकेशन, हां. की कुठे बांधतायत. कारण त्या प्रांताला संरक्षण देणं हा महाराजांचा पहिला दृष्टिकोन आहे. बरोबर. दुसरा असतो की त्या भागामध्ये त्या काळामध्ये ट्रेड रूट्स होते. अच्छा. आंतरराष्ट्रीय जे व्यापार चालतायत भारताचे परदेशाशी, अच्छा. ते समुद्रमार्गाने चालतात. त्यामुळे जो काही व्यापार चालतोय परराज्यात किंवा परदेशात रादर, हो तो समुद्रामार्गे चालतोय. म्हणजे समुद्रातली जी बंदर आहेत त्यांना महत्व आलं. हो बरोबर. आणि तो माल किनाऱ्यावर नेण्यासाठी ज्या वाटा आहेत, ज्याला आपण घाट वाटा म्हणतो, त्या सगळ्या सह्याद्री पर्वतातनं जात आहेत. एक्झॅक्ट. त्यामुळं त्या घाट वाटांवरती ताबा मिळवणं, त्याला संरक्षण पुरवणं, या दृष्टिकोनातूनही महाराज किल्ले बांधतायत. तसंच परकीय शत्रूचं ज्या वेळेला आक्रमण होईल त्यावेळेला तिथे संरक्षण पुरवता यावं म्हणूनही महाराजांची ही दुर्ग रचना किंवा दुर्ग बांधणी हा त्यांचा दृष्टिकोन आहे. ती रणनीती त्या सगळ्या दृष्टीने त्यांनी. आणि महाराजांनी तुम्ही जर नीट नजर टाकली तर समुद्र किनाऱ्यावर सुद्धा जलदुर्गांची निर्मिती केली आहे. हो. आतमधल्या भागामध्ये गिरिदुर्ग बांधले आहेत सह्याद्रीमध्ये. हो. आणि जसजसं पुढे जाऊ आपण तसतसं तुम्हाला दक्षिण प्रांतामध्ये तिथेही महाराजांनी काही नवीन दुर्ग निर्माण केलेले आहेत. म्हणजे राज्याभिषेकानंतरही महाराजांची ही दुर्ग बांधणीची जी घोडदौड आहे ती चालू आहे. ओके. आणि तो किल्ला कुठेही असो त्या बांधताना दुसरा एक मुद्दा महत्वाचा बघावा लागतो की तिथे पाणी आहे का. हो. पिण्यासाठी. कारण ज्या वेळेला किल्ला हा उंच, जर समुद्रात बांधला नाही तर उंच डोंगरावरती बांधला तर आतल्या लोकांना पाणी हा फार महत्वाचा विषय आहे. आणि महाराजांचं असं वाक्य आहे की संपूर्ण राज्याचे सारथ म्हणजे दुर्ग. अच्छा. म्हणजे जो क्रक्स आहे स्वराज्याचं जे महत्व आहे ते सगळे या दुर्गांमध्ये आहे. आणि मग किल्ल्यामध्ये पाणी आहे का, त्याचं लोकेशन नेमकं कुठे आहे, मग त्याप्रमाणे तो कसा बांधायचा. आणि मग महाराजांनी त्याच्यात नवनवीन प्रयोग केलेत. म्हणजे राजगडावरती महाराजांनी चिलखती बुरुज बांधलाय. म्हणजे एका फोर्टिफिकेशनला दुसऱ्या फोर्टिफिकेशननी कव्हर करायचं बाहेरून. दुहेरी 2 लेयर्स असे प्रयोग महाराजांनी केलेत. किंवा ऐन समुद्रामध्ये पिण्याचं गोड पाणी आहे का हे पाहून मग ते बांधकाम त्या किल्ला बांधायचा. कारण बाजूला खारं पाणी आहे. बरोबर. मग सिंधुदुर्ग बांधायचा तर आतमध्ये गोड पाणी हवं. मग त्याचा शोध घेऊन मग पुढे त्यांनी तो किल्ला बांधलेला आहे. म्हणजे आज आपण पाहतो की साध्या इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावर पाणी पोहोचत नाही. तिथे एवढ्या उंच डोंगरावर जलव्यवस्थापनाचा विचार करून मग किल्ला बांधायचा. आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह पण त्याच्यामध्ये महाराजांचा दिसून येतो आपल्याला. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विचार करावा लागतो. नंतर तिथे असलेला जो दगड आहे, पाषाण ज्याला म्हणतो, त्याच्या क्वालिटीचा विचार करावा लागतो. पुन्हा ती जी टेकडी आहे ती टेकडी अशी हवी की तिच्या जवळपास दुसरी टेकडी नको ज्यावरून त्याच्यावर मारा होईल. बरोबर. तसं जर असेल तर महाराज तिथेही पण किल्ला बांधतायत. किंवा शत्रूचं जे एखादं स्थान आहे तर त्या स्थानापासून आपल्या राज्याचं रक्षण व्हावं आणि त्याच्यावरही दबाव राहावा म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ जंजिऱ्याच्या जवळ महाराजांनी पद्मदुर्ग बांधलाय. म्हणजे ही जी महाराजांची पद्धत आहे. किंवा वेल्लोरच्या जवळ साजरा आणि गोजरा असे तमिळनाडूमध्ये 2 दुर्ग बांधले आहेत. म्हणजे अशा गोष्टी महाराजांनी अनेक विचारात घेतलेल्या आहेत. त्यांचं जे आज्ञापत्र नावाचा ग्रंथ पुढे लिहिला गेला त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं, रामचंद्र पंत अमात्यांनी तो पुढे लिहिला. पण त्यातले रामचंद्रांनी पंतांनी शिवाजी महाराजांबरोबर काम केलेलं असल्यामुळं त्यातले सगळं जे कंटेंट आहे ते महाराजांनी इम्प्लिमेंट केलेलं आणि त्यांच्या विचारांचं आहे. त्यात एक वाक्य फार छान आहे, गडाचे पाणी तो बहुत जतन करावे. अच्छा. म्हणजे गडावरचं जे पाणी आहे त्याचे काळजीपूर्वक वापर झाला पाहिजे असं महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये वाक्य आहे. म्हणजे पाण्याचं महत्व आहे. आजूबाजूला जी किल्ल्याच्या झाडी लावली आहे त्याचंही पण महत्व आहे. म्हणजे त्या झाडातली एक काडी सुद्धा तोडायची नाहीये, झाडाची फांदी सुद्धा तोडायची नाही, हात सुद्धा लावायचा नाही. कारण त्या झाडीमुळे संरक्षण मिळत आहे. किंवा दुसरं म्हणजे झाडांमुळे जमीन धुपून जात नाही. पाऊस खूप पडतोय
हो त्यामुळे जमीन धुपून गेली तर ती जी भिंत आहे ती ढासळण्याची शक्यता आहे हो किल्ल्याची. म्हणून बाहेरची जी झाडी आहे हां तिचं संरक्षण तिला पण- सुद्धा तुम्ही हात लावायचा नाही, अशा अर्थाची महाराजांची वाक्य. म्हणजे आपल्याला फक्त दिसतं की इथं किल्ला बांधला, पण त्याच्या मागे इतके वेगवेगळ्या पद्धतीचे विचार महाराजांच्या समोर येतात. म्हणजे संरक्षण असेल किंवा ट्रेड रूट जसं तुम्ही म्हणालात तसं असेल, आणि त्याच्याबरोबर स्वराज्य निर्मितीचाही सगळ्यात मेन त्याच्यामध्ये आहे. गड, कोट, किल्ले, दुर्ग हे ह्याचे डेफिनेशन्स काही आपल्याला कळू शकतात का? कारण आता म्हणताना सगळे किल्ले म्हणतो आपण, पण मूळ शब्द चांगला असा त्याला दुर्ग असा आहे. अच्छा महाराजांनी जेव्हा त्याला नाव दिलं त्यावेळेला प्रचंड गड, सिंधुदुर्ग अशीच नावं दिली. कारण किल्ला हा शब्द तत्कालीन परदेशातनं आलेला आहे. अच्छा, फारसी शब्द आहे किल्ला हा मूळ मराठी शब्द नाही. नाही. अच्छा पण महाराजांनी ज्या वेळेला ते शब्द वापरले त्यावेळेला दुर्ग किंवा गड, गड रायगड, हो रायरीला त्यांनी पुढे रायगड हे नाव प्रचलित केलं. प्रचंड गड, संग्राम दुर्ग म्हणजे चाकणचा कोट. तर असं आहे. पण छोटा असेल तर त्याला आपण सामान्यतः गडी म्हणतो किंवा कोट म्हणतो. अच्छा, गडी हा शब्द जास्त योग्य. छोटा असेल तर किल्ला आकाराने लहान असेल तर ती गडी असते. मग त्याच्यात एखादा प्रमुख सरदार राहतो, थोडंफार सैन्य असतं आणि ते साधारणतः एक छोटं लष्करी केंद्र असतं. म्हणजे आज जशी एखादी चौकी असते लष्कराची, तसं एक थोडंसं ती मोठी चौकी असं म्हणता येईल. अच्छा, गडी. आणि मग थोडे जे मोठे असतात ते मात्र दुर्ग किंवा गडकोट असं आपण त्यांना. महाराजांनी सुरुवात तर केली सगळे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातनं. आता तुम्ही म्हणालात की ट्रेड रूटसाठी त्यांनी ते घाटवाटांवरती त्यांची कमांड राहावी म्हणून त्यांनी तिकडं सगळं स्वराज्य सुरुवातीच्या काळात वाढवलं. पण पुढे जाऊन मग महाराजांना पठारावरती यायचा त्यांचा पुढे काय प्रयत्न होता, त्याच्या मागे त्यांचा विचार काय होता? हा, सुरुवातीचा स्वराज्य विस्तार झाल्यानंतर पुढे मग राज्य विस्तार करताना आपल्याला पठारी प्रदेशही ताब्यात घ्यायचा आहे. हे महाराजांचं धोरण आहे. पण आधीचा जो सुरुवातीचा स्वराज्य विस्तार आहे तो सह्याद्रीच्या अनुषंगाने आहे. पण पुढच्या काळातला जो विस्तार आपण पाहिला, विशेषतः दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला ज्या वेळेला महाराज कर्नाटक आणि तमिळनाडूचा प्रांत जिंकतायत त्यावेळेला त्यातला काही भाग हा पठारी आहे. पठारी म्हणजे सह्याद्री सारखा अवघडही नाही, समतल भाग आहे. समतल आहे. किंवा काही भाग महाराजांनी म्हणजे उघड रणांगणात लढाया करून जिंकलेला आहे. थोडक्यात मुद्दा असा आहे की केवळ पठारीच असा नाही, तर हळूहळू आपल्याला संबंध भारतच स्वतंत्र करायचा आहे असं त्यांचं विजन. म्हणजे 1677चं इंग्रजांचं, ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रजांचं एक पत्र आहे. हा, त्या पत्रात त्यांनी असं म्हणलंय, इंग्रजांनी म्हटलेलं आहे, ते भारतात त्यावेळेला होते, भारतात इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी ही आलेली आहे. आणि 1677च्या पत्रामध्ये अशी नोंद आहे की दिल्ली ताब्यात घेऊनच ते आता थांबतील असं आम्हाला वाटतंय. म्हणजे दिल्ली जिंकण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे, एक सामर्थ्यशाली राज्यकर्ता होण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे, असं गौरवानी इंग्रजांनी त्यांच्याबद्दल उद्गार काढलेले आहेत. एका राजस्थानी कवीनं त्यांना दिल्लींद्र पदलिप्सवाहा असं म्हणले. म्हणजे दिल्ली अधिपती होण्याची क्षमता असलेले असे शिवाजी महाराज आहेत, असा अर्थानं गौरव त्यांचा हा पुढच्या काळात केलेला. आणि महाराजांचंही धोरण ते आहे की राज्य विस्तार हा महाराज करताना त्यांना पुढे इकडचा भाग त्यांना खंबायत प्रांत ज्याला आपण म्हणतो, सिंधू नदी, आणि तिकडचा प्रांत आहे जो बंगालचा प्रांत आहे, बंगालच्या सुपीक प्रदेशाच्या पलीकडे असलेली गंगा नदीचा प्रदेशही पण आपल्याला स्वतंत्र करायचा आहे असं त्यांचं वाक्य. ॲबे कॅरे या नावाचा एक परकीय प्रवासी त्यावेळेला भारतात आला होता. आणि तो आला, तो महाराज समुद्रमार्गे आला आणि कोकणातल्या किनाऱ्यावरती तो उतरला. आणि त्याचा पुढचा प्रवास हा महाराजांच्या स्वराज्यातला आहे. आणि तो प्रवास करताना त्याला परवानगी लागते, परवाना लागतं, विजा सारखा. बरोबर, विसा सारखा. तो विजा घेण्यासाठी महाराजांच्या अधिकाऱ्याकडे आला. आणि मग आता साहजिक हे दोघांची भेट झाल्यावर काही प्रश्नोत्तरं झाली. त्यात त्यांनी एक प्रश्न छान विचारला महाराजांच्या अधिकाऱ्याला, दुभाषी असत त्या काळामध्ये, त्या दुभाषांच्या माध्यमातून विचारला की तुमच्या राजाचा एम काय आहे. तर त्यांनी जे उत्तर दिलं ते ह्यांनी लिहून ठेवलं. आणि ते उत्तर असं आहे की खंबायत प्रांताच्या पलीकडे असलेल्या सिंधू नदीचा प्रांत
सिंधू नदीचं खोरं हम्म. आणि बंगालच्या सुपीक प्रदेशाच्याही पण पलीकडे असलेलं गंगा नदीचं खोरं हे आम्हाला स्वतंत्र करायचं आहे. क्या बात. आणि पुढच्या काळामध्ये दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज कावेरीपर्यंत पोहोचले. म्हणजे कावेरीपर्यंतचा प्रदेश म्हणजे आजच्या हिशोबामध्ये संबंध भारत शेजारी काही राज्यांसकट हा महाराजांना स्वतंत्र करायचा असं त्यांचं ध्येय. म्हणजे परकीय सत्तांच्या जोखडातून त्यांना मुक्ती द्यायची आणि प्रजेचं जीवन सुखी करायचं. आपणच तिथलं प्रमुख व्हावं असंही नाहीये. कारण पुढे त्यांनी छत्रसालजी बुंदेला यांना प्रेरणा दिली की तुम्ही पण उठाव करा, आम्ही उठाव करतो आणि आपण मिळून मोगलांचा पराभव करू. म्हणजे महाराजांनी इतरांनाही प्रेरणा दिली. असं नाही की सगळं आपल्याच ताब्यात. आधी सत्तेचा हाव कधीच नव्हता त्यांच्यामध्ये, पण स्वातंत्र्य मात्र त्यांना देशाला एक प्रकारे मिळवून द्यायचंय त्या काळात, ही त्यांची भूमिका त्याच्या मागची आहे. पण मग आता महाराजांनी एवढं मोठं स्वप्न ठेवलं होतं, पण ते स्वप्न प्रत्यक्षात आणायला त्यांच्यासमोर काहीतरी चॅलेंजेस पण आलेले असतील ना? बरोबर आहे. खूप म्हणजे महाराजांना सुरुवातीपासून स्वराज्य कोवळ्या अवस्थेत असल्यापासून या चॅलेंजेसचा सामना करावा लागलेला. तर सर जसं आत्ता म्हणाले तसं महाराजांचं स्वप्न फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते संपूर्ण भारतापर्यंत होतं. म्हणजे महाराजांना चॅलेंजेसही तितक्या मोठ्या प्रमाणात आलेले असतील. तर महाराजांनी ते चॅलेंजेस नक्की टॅकल कशा पद्धतीने केले हे पाहूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. सो पाहायला विसरू नका शिवरायांचे कैसे वागणे याचा पुढचा एपिसोड वी कॅन्डिड या चॅनलवरती.